किती गुंठे सर? 1 एकर आहे. ह्याच्या गावात याला 40 लाख. सुरुवातीला आम्ही त्याच्या 30 लाख होता, 60 लाख. 40 लाख. तो नाश्ता करून झाला आपला आणि आता आपण चाललोय नाशिकसाठी रजत. तो हा आहे हनुमानाचा जन्मस्थान अंजनेरी. हा बघा, तर मंदिरावर जायला पायऱ्या चढायला लागतील, ऑब्वियस बात आहे. आणि समोरच मंदिर आहे, तर आता आपण जाऊया दर्शनाला हनुमानाच्या. तर इथूनच दिसतो तो बघा, तो जवळ जाऊन बघू. दर्शन करून झालं आहे आपलं. हे बघा मंदिर किती जवळ आहे मूर्तीच्या. मी गोल पूर्ण मूर्तीचा एक फेरा मारून आलो आपण. आणि आपण आता निघूया आपल्या पुढच्या प्लेसकडे. जेवण करून आम्ही डायरेक्ट गेलो आता फार्म बघायला. तर फार्ममध्ये तर मी कधी आलो नाही. सह्याद्री फार्म आहे हा नाशिकमध्ये. तर मी तर पहिल्यांदाच आलो आहे फार्ममध्ये. तर मला माहीत नाही काय असते फार्म म्हणजे शेती, फार्मिंग म्हणजे शेती. आता फार्म बघायला आलो म्हणजे शेती बघायला आलो आम्ही लगभग, जेवढा मला आयडिया आहे. आणि हा बघा फार्मच्या आत बाहेरचा एरिया. आणि हा आपला तिरंगा लागला आहे मस्तपैकी एवढा मोठा. आणि बाहेरून बघा हा फार्म किती मोठा आहे. 3 तास लागणारच बघायला, 3 तास. आणि फोटोशूट अलाउड नसेल तर ते पण नाही बघायला भेटणार, म्हणजे दाखवायला नाही भेटणार. तो पाय इकडूनच दिसतो किती मोठे मोठे ट्रक लागल्यांना एरिया. सो आमचं फार्म बघून झालं आहे. फार्म म्हणजे कंपनी आहे, मला वाटलं शेती बघायला भेटेल, पण फार्ममध्ये इथे म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग केली जाते. जे सामान म्हणजे मक्या पिकापासून ते पॅकेजिंग केली जाते. आता किसान सॉस कसं आहे तसं. आणि इकडे बघा आम्ही आता इथून गेलेलो, आम्ही या साईडून आतमध्ये गेलेलो, इथून पूर्ण फिरून या कंपनीतून या साईडनं बाहेर आलो. आणि इकडे बघा आंबे बिंबे ठेवल्यात, म्हणजे नकली आहेत ते मोठे मोठे. सो ते बघून आलो आम्ही. आणि आता दुसऱ्याकडे चाललो बघायला. आता ते हे ठेवणार का? सो आता आम्ही चाललोय आता शेतीत म्हणजे आम्ही द्राक्षाच्या मळ्यामध्ये. तर हा द्राक्षाचा मळा आहे, आम्हाला तिथे घेऊन चालल्यात. तर हा द्राक्षाचा मळा आहे, याची हार्वेस्टिंग झाले, फक्त एक घोपचा राहिला, त्याची पण वाट लावायला लावली. द्राक्ष अरे सगळी तोडतोड केली. एक मला पण द्या. एक आहे लाल वाली द्राक्षा, पूर्ण घोपचा होता, हा तोडला आहे. तर एक मला भेटला, बघू खाऊन. गोड आहे, गोड आंबट गोड. तर फायनली आपला जो एरिया आहे काय बोलतात विसरलो. तर काहीच आपलं सह्याद्री फार्म बघून झालं. आणि आता आपण तिकडनं डायरेक्टली आलो फुल शेती बघायला, म्हणजे फुलांची बाग बघायला या गावामध्ये. आता या गावामध्ये फुलांची बाग कुठे आहे दिसेल तुम्हाला थोड्या वेळात दाखवतो मी. त्याच्यामध्ये आहेत फुलबाग. ते कोण विचार करेल का, या गल्लीमधून आल्यावरती इकडे फुलबाग आहे, म्हणजे फुलांची शेती आहे. तर जाऊन बघू कोणती फुलं आहे त्याच्यामध्ये. बुके आहेत बुके. फुलबागेच्या मध्ये आलो मी आता. आणि इथे बाग लावले आहे की हे शेवंतीची बाग. ही बघा, हेही सर्व शेवंतीची झाड आहेत. आणि याला अजून फुलं नाही आल्यात, येतील नंतरला पावसाळ्यामध्ये. बघा इकडे याला कल्या आल्यात या फुलांना, म्हणजे या झाडाला कल्या आल्यात इकडे. तर आता रेडिओ यायला लागले सर्व. तुला इन्फॉर्मेशन ऐकायला थोडीशी. 1,20,000. किती गुंठे सर? 1 एकर आहे. ह्याच्या गावात याला 40 लाख. सुरुवातीला आम्ही त्याच्या 30 लाख होता, 60 लाख. 40 लाख एवढं. नर्सरी तयार होतं त्याला 20-25 दिवस घेतं. आणि बाकीचे वरचे दिवस आपल्याकडे असतो. अख्खा पण ते झाड आहेत लावायचे आहेत काही म्हणजे हे रेडी झालेले आहे तसं. आणि हे आता इकडे कशाला ठेवल्यात पुढे? अच्छा, एवढी सारी फुलं ठेवल्यात ती विकायला आता. पाण्यात ठेवायचं कसं? लावायचं ओल्यात मातीत चांगलं. हां लावायचं. हां चालेल. अच्छा, तो गाईज मी पण घेतल्यात रोपं आमच्या पलाटात लावून मस्तपैकी शेतावरती.